रे ग रे ग रे जा रे बद मद द सा सा परे रे ब प नि सा रे ग प नि सा रे ग प रे ग प ग गरे गरे ग सा नि सा रे प द प गरे गरे ग सा नि सा रे प द प म द द सा सा नि प रे रे ब प ग म द द सा सा नि प रे रे ब प ग नि सा रे ग प द ब प ग म रे गरे गरे ग सा नि सा रे प द प गरे गरे ग सा गुरुजी आले. सौभाग्यवती भव. हा या गुरुजी या. नमस्कार देशपांडे सर. नमस्कार नमस्कार. सर तुमची मुलगी सानू कार्तिक या ना जरा. काय झालं आई? अगं पाया पडा. हो जोड्यानी. कार्तिक सुखी रहा. या या गुरु. सामान सगळं जागेवर आहे. बर बर. हो हो. मी रांगोळी. ताई चला ना आपण स्वयंपाकघरामध्ये चहा पाण्याचं आणि प्रसादाचं बघूया. हो हं? या. मालती ताई एक बोलू का? बोला ना. तुम्ही ना खूप नशीबवान आहात. दीपिका सारखी मुलगी तुमच्या पोटी जन्माला आली. ज्या घरात जाईल ना दीपिका त्या घराचं सोनं करेल अगदी. खरं तर मालतीताई
हे दोघं किती सारखे आहेत नाही, म्हणजे प्रत्येक कामात पुढे असतात. हे दोघं आहेत ना, म्हणून आपल्या दोन्ही घरांमध्ये अर्ध टेन्शन कमी झालंय नाही का? मालतीताई, ते दोघं एकत्र छान दिसतायत नाही? मी काय म्हणते, आपण इंद्रा आणि दीपिकाच्या लग्नाचा विचार करायचा का? नाही नाही, म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात आहे. त्या दिवशी तुम्ही हळदी कुंकवाला आला होतात ना, तेव्हाही तुम्हाला सांगायचं होतं, पण राहूनच गेलं. अगं अक्कल आहे का तुला? तू पपई कशाला खातीयस? सामिका, अगं प्रेग्नंट आहेस ना, मग अशा वेळेला पपई खात नाही एवढंही माहित नाहीये तुला? सरू, का ग असा वेडेपणा करतेस? कळत कसं नाही तुला? अगं आई, म्हणजे मला भूक लागली होती म्हणून पपई खाल्ली, आणि फक्त अर्धीच खाल्ली आहे. अहो, तिला आत्ताच्या आता डॉक्टरकडे घेऊन जायला हवंय. काहीतरी करा. सतू रिक्षा घेऊन ये जा. आई, अगं चुकून झालं, नको ना. कशाला पाहिजे डॉक्टर? कशाला पाहिजे म्हणजे? का असं वेगळेपणा करतेस तू? किती वेळा सांगायचं तुला? कार्तिक, तू काय बघत बसलायस? बाजूला बसला होतास ना, तिच्या सांगता येत नाही तिला? सानू, चल पटकन डॉक्टरकडे जाऊयात. हे आई नको, डॉक्टर कशाला, नको, जाऊ दे. अनु, चल डॉक्टरकडे. अहो बाबा, नाही, खरंच गरज नाही डॉक्टरची. नको. नको म्हणजे? नको काय नको? दीपू, नको म्हणजे, अगं मी आणि कार्तिक जाऊ ना नंतर डॉक्टरकडे. हा, ते काय नाही, मी येते तुझ्या बरोबर. दीपू, मी पण येते तिथे. आई तू थांब, घरी पूजा आहे, मी जाईन. लुईची आले खाली. ताईचं चल सांगू पट. आई निघ पटकन. काय बघत काय बसले? चल ताई, चल. दीपू, कशाला जातोय आपण? राहू देत ना, म्हणजे काय उगीचच. कशाला म्हणजे? तर प्लीज थोडा जल्दी चलो प्लीज. अगं दीपू, राहू देत ना, म्हणजे खरंच गरज नाहीये, राहू देत. प्लीज शांत बस. दीपू, राहू देत ना, अगं खरंच गरज नाहीये. जल्दी चलो प्लीज. मला सांग, तुला काही त्रास होत नाहीये ना? त्रास? छे दीपू, मला अजिबात त्रास होत नाही, आणि पुढे पण मला त्रास नाही होणार आहे. कशाला जायचं डॉक्टरकडे? खरंच गरज. प्लीज आता तरी या वेडेपणा बंद करा. अगं दीपू, पण मला त्रासच नाही होते, मग काय गरज आहे? हे बघ, तुला काही नाही झालं ना तरी तुझ्या पोटातल्या बाळाला काहीतरी होऊ शकतं. अगं जेव्हा होईल ना त्रास तेव्हा जाऊ डॉक्टरकडे, आता कशाला जायचंय ना? हे बघ ताई, मी तुझं काहीही ऐकणार नाही. आणि मला एक कळत नाही, तू डॉक्टरांकडे जायला नाही का म्हणतेस? तुला विचारतेय मी काहीतरी. नाही, काही नाही, म्हणजे असं काही नाही ना? मग जातोय आपण डॉक्टरांकडे. अरे थोडं जल्दी चलो प्लीज.
मालतीताई, खरं तर हे आधीच सांगायला हवं होतं मी तुम्हाला. खूप वेंधळेपणाने वागते हो सानिका. त्या दिवशी माप ओलांडताना सुद्धा पडली. माझ्या घरात पायऱ्या आहेत तर धाडधाड धाडधाड उतरते खाली. म्हणजे मी आजपर्यंत 1000दा सांगितलंय तिला, पण ऐकतच नाही होती. स्वतःच्याच मनाचं करते. तुम्ही एकदा जरा बोलून बघा ना तिच्याशी. आजकालच्या मुली गरोदरपणाला एवढं हलक्या समजतात ना, काही विचारू नका. आमच्या बाजूच्या इमारतीमध्ये एक मुलगी होती. ती सानिकाच्याच वयाची म्हणा, आणि ती सुद्धा तसंच निष्काळजीपणे वागायची. आणि मग काय, जन्म होण्याआधी एकदा नाही 2दा बाळ गेलं ना हो. आई होणं सोपं काम वाटतं का हो यांना? म्हणून तर म्हणतो, गरोदर बाई असलेल्या घरात असे पदार्थच ठेवू नयेत ना. मला वाटतं आपण सानिकाला वेळेत दवाखान्यात घेऊन गेलोय, तेव्हा काळजीचं काही कारण नसावं. सगळं व्यवस्थित होईल. परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे माझी. गुरुजी माफ करा, पूजेला सुरुवात करायला विलंब होतोय, पण करूया थोड्या वेळात सुरुवात. चालेल. अहो, तुम्ही एकदा दीपूला फोन करून बघा ना, त्या पोहोचल्यात का डॉक्टरांकडे? हो हो. सिस्टर, डॉक्टरांना भेटायचं, थोडं अर्जंट आहे. तुम्हाला थोडं थांबावं लागेल. प्लीज असं नका करू, सांगा ना. म्हणजे ताईला चेक करायचं, थोडं अर्जंट आहे. डॉक्टर, थोडं अर्जंट होतं, प्लीज एकदा ताईला चेक करता का? काय झालं? पपई खाल्ली तिने. हो. कितवा महिना सुरू आहे? 3रा. या आत लगेच. झोपा. तुम्ही यांची फाईल आणली आहे का? नाही. बरं, मग मागवून घेता येईल का? ताई, एक काम करतेस का, कार्तिकला सांगतेस का फोटो पाठवायला? नाही, कशाला, काय गरज आहे? नाही म्हणजे काय ना, ते कार्तिक आपल्या घरी आहे ना, आणि फाईल आमच्या घरी असेल ना, म्हणून म्हटलं. नेहमी चेकअपसाठी तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जाता? नाही, अजून कुठल्या डॉक्टरकडे नाही गेले. काय, तुम्ही 3 महिने झाले आणि अजून एकदाही चेकअप केलं नाही? नाही, झालंय ना दीपू, झालंय. बरं, उठा तुम्ही. सगळं ठीक आहे ना? आत्ताच सांगता येत नाही, सोनोग्राफी करावी लागेल. चालेल ना, मी उद्या करते सोनोग्राफी. उद्या नाही, आत्ताच करावी लागेल. आमच्याकडे होते सोनोग्राफी. ठीक आहे, तुम्ही आत्ता लगेच करा. काय झालं? कट केला दीपून. कट केला? तुम्ही काळजी नका करू, कदाचित डॉक्टरांची बोलत असते. तुम्ही जरा बाहेर थांबता का प्लीज? हो ताई, नको टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. आणि मी बाहेरच आहे. थँक्यू.
हॅलो हॅलो. बाबा फोन केला होतात का तुम्ही? हा दीपू, अगं कशा आहे तिकडे? डॉक्टर काय म्हणाले? काळजी करण्याचं काही नाही ना? बाबा अजून चेकअप सुरू आहे, सोनोग्राफी करतायत. बरं काय लागलं तर सांग ना, म्हणजे कसं आहे आम्ही येऊ सगळ्यात तिकडे. बाबा हे बघा, तुम्ही काळजी घेऊ नका आणि काही होणार नाही, सगळं नीट होईल. पूजा थांबवू नका. काय बोलतेस तू? तुम्ही दोघी तिकडे आहात हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही इथे पूजा कशी काय सुरू करू? तुम्ही खोटं का बोलला तो? तुम्ही प्रेग्नंट नाही आहात. हो का डॉक्टर? मला माहितीच नव्हतं. निदान डॉक्टरांची तरी खरं बोला. तुम्हाला काही ही सगळी मस्करी वाटते का? डॉक्टर मी काय म्हणते तुम्हाला, तुम्ही काही बोलू नका. मी आत्ताच्या आत्ता तुमच्या बहिणीला बोलवते आणि तिला सांगते तुम्ही प्रेग्नंट नाही आहात. नको 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 डॉक्टर, असं नका करू. तुम्ही माझं ऐका. ऍक्च्युली काय ना, मला माहिती होतं की मी प्रेग्नंट नाहीये, पण डॉक्टर एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि मी प्रेग्नंट झाले. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मला सगळ्यांना सांगावं लागलं की मी प्रेग्नंट आहे. मी काय म्हणते डॉक्टर, तुम्ही ना आत्ता माझ्या बहिणीला काही सांगू नका आणि सगळं व्यवस्थित आहे असा एक रिपोर्ट बनवून द्या आणि तुम्हाला हवे तितके पैसे घ्या ना माझ्याकडून. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टरांना पैसे दिले की डॉक्टर खोटं बोलतील? तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा ना. 2 लाख 4 लाख जे काय हवं ते घ्या आणि हे मिटवा ना इथेच. मी करते, फोन करते. सिस्टर झाली का सोनोग्राफी? हो. मग मी जाऊ शकते? हो हो. डॉक्टर प्लीज माझं ऐका ना, एकदा ऐका प्लीज माझं. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, मी कोणताही खोटा रिपोर्ट देणार नाही. ठीक आहे, तुम्ही खोटा रिपोर्ट नका देऊ, पण ऍटलीस्ट माझ्या बहिणीला एवढं सांगा की सगळं व्यवस्थित आहे आणि माझ्या पोटातलं बाळ व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे बघा मॅडम, तुम्ही प्रेग्नंट नाही आहात आणि मी काहीही खोटं बोलणार नाहीये. खोटं बोलणार नाही म्हणजे? नाही म्हणजे डॉक्टर, मी तुम्हाला असं म्हणतेय की तुम्हाला हवे तितके पैसे घ्या ना, तुम्ही फक्त आकडा सांगा. निघा, निघा इथून. गेट आउट. काय झालं? तुम्ही अशा का बोलताय ताईशी? काय झालं? आधी तुमच्या बहिणीला विचारा काय झालं ते. काय झालंय? कोणीतरी सांगा काय झालंय? तुमच्या बहिणीने प्रेग्नंट असताना पपई खाल्ली म्हणून तुम्ही तिला इथे घेऊन आलात. हो, पण तुमची बहीण प्रेग्नंटच नाहीये. मी सुरुवातीला चेक केलं ना, तेव्हाच मला डाऊट आला होता, म्हणून मी यांची सोनोग्राफी केली. पण या प्रेग्नंट नाहीच आहेत. आणि वर मला ह्या पैशांचं आमिष दाखवून प्रेग्नंट असल्याचा खोटा रिपोर्ट द्या असं म्हणत होत्या.